मनोज जरांगे यांची शिष्टमंडळाच्या माध्यमातून भेट घेण्याबाबत सरकार पातळीवर अद्याप कोणताही निर्णय नाही। मात्र समाजाच्या मागण्यांसाठी सरकार संवेदनशील आहे। त्यांनी केलेल्या मागणीनुसारच उपसमितीने कालच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत। हैदराबाद गॅझेटवर न्यायमूर्ती शिंदे समितीचा अभ्यास सुरू असून त्यांचा अहवाल येईपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन सरकारच्या वतीने त्यांना करण्यात येत असल्याचे जलसंपदा तथा उपसमितीचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे माध्यमांशी काय बोलले ते पाहूयात। जर जरांगेंचं सगळं लवाजमा घेऊन ते जर मुंबईत पोहोचले तर आता लोक भावना आहेत आणि जनतेच्या भावनेचा आदर करणं काम सरकारचं आहे। आता त्यामध्ये मान्य एका जनहित याचिकेमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं आता आझाद मैदानामध्ये येण्यापेक्षा मग खारघरमध्ये त्यांना जागा देऊ केलेली आहे, तिकडं त्यांनी थांबावं, म्हणजे ज्यामुळं मुंबईतल्या जनजीवनावर त्याचा फार परिणाम होणार नाही। आता शेवटी त्यांनी तो व्यापक विचार करून निर्णय केला पाहिजे अशी त्यांना आमची विनंती आहे। लक्ष्मण आखे म्हणतायत की जरांगेंना मुंबईमध्ये पोहोचू देणार नाही, कुठंतरी दोन्ही नेत्यांकडून जी वक्तव्य केली जात आहेत त्यामुळे सामाजिक तेढ जो आहे तो अधिक निर्माण होते। काय आव्हान दोन्ही नेत्यांना दिलं? ते माझा पहिल्यापासून तोच माझी भूमिका राहिलेली आहे। ते विनाकारण जे उत्साहाच्या भरात काही लोक जे निवेदन करतात त्यातून वातावरण अधिक प्रदूषित होण्याचा प्रयत्न होतो। जरांगे पाटलांनी सुद्धा जे काही मधल्या काळात वक्तव्य केले, थेट मान्य देवेंद्रजींच्या मातृ संदर्भामध्ये जे वक्तव्य केले ते दुर्दैव होतं, त्यांनी खरं ते करायला नको। तर दोन्ही बाजूने जर वक्तव्य टाळली गेली, मला वाटतं हा कडू प्रसंग येणार नाही। परंतु मराठा आता आंदोलनासंदर्भात आता त्याबद्दल जरांगे पाटलांनी शब्द मागे घेतले, त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली, परंतु ते करायला नको। परंतु ह्या घटनेच्या नंतरही आणि अगोदरही काही मंडळी विनाकारण ज्यांचा मराठा आरक्षणाचा संबंध नाही आहे ते विनाकारण का मुक्त भळू जातात मला कळत नाही। शेवटी जे आंदोलन करतात त्यांचा तो अधिकार आहे, त्यांना करू द्या ना, तुमची अडचण काय? मला वाटतं त्यांनी त्यांच्या ह्या सगळ्या मुक्त फळाला खरं म्हणजे लगाम घातला पाहिजे, स्वतःला आवरलं पाहिजे। एखाद्या समाजाचं आंदोलन चाललं त्याच्याबद्दल काही वक्तव्य करणं याचं कोणी समर्थन, मी तरी समर्थन करणार नाही। राज्य सरकारचं शिष्टमंडळ कधी भेट घेणार? राज्य सरकारच्या माध्यमातून जरांगे पाटलांची भेट घेतली जाणार आहे का, त्यांची चर्चा केली जाणार आहे? ते आता आमची काल मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक झाली। मी काल एक मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आता त्या अजून काही त्यांची त्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी, की शिष्टमंडळाने भेटावं, शिष्टमंडळाला भेटण्याची माझी तयारी आहे असं कुठलंही आमच्याकडे तरी काही अशी माहिती उपलब्ध नाही आहे किंवा तशी विनंती आलेली नाही आहे। पण निश्चितपणे सरकार केव्हाही चर्चा करायला तयार आहे। हे आंदोलन हिंसक झाल्यास ही जबाबदारी कोणाची, आंदोलनकर्त्याची का सरकारची? अशा मराठा समाज आंदोलनच्या भावना जे तीव्र असल्या ते विनाकारण आपण ते हिंसक होईल वगैरे अशा पद्धतीनं अगोदरच काही हायपोथेटिकल म्हणतो आपण तो विचार करण्याचा अर्थ नाही आहे। त्यातून समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न होतो। मराठा समाज आरक्षण नेहमीच 58 मोर्चे राज्यामध्ये निघाले, लक्षावधी लोकांचे, कुठे हिंसाचार झाला? मला वाटतं आंदोलन संयमाने झालेलं आहे। ठीक आहे, दुर्दैवानं काही कधी हे असे वक्तव्य होतात ते व्हायला नको होते, परंतु आंदोलन शांतता मार्गानेच होईल, कुठेही हिंसा होईल असं मला अजिबात वाटत नाही। आंदोलनापेक्षा चर्चा करणं योग्य आहे का? कारण जरांगेंनी पुढे एक पाऊल उचलावं का शिष्टमंडळात चर्चा करण्यासाठी? आता तो त्यांचा प्रश्न आहे, आमची तयारी आहे। जरांगे पाटील म्हणाला की सरकार सकारात्मक आहे, परंतु जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहे, तर यामध्ये काही अदृश्य शक्ती आहे का, काही पॉलिटिकल वाटतंय का यामध्ये? मला तरी कल्पना नाही आहे। शेवटी समाजाच्या भावनेचा आदर करणारा मी माणूस आहे, त्यामुळे त्या दृष्टीने मी पाहतो। आता त्याच्या मागे कोणत्या छुप्या शक्ती आहेत, काय आहेत, त्याच्याबद्दल त्या विधानसभेत चर्चा होऊन गेलेली आहे। त्यामुळे मला वाटतं त्यात कोणाही मी बोलण्याची आवश्यकता नाही आहे। परंतु हा मुद्दा महत्त्वाचा मी नेहमी मांडत आलेलो आहे की मराठा आरक्षणासंदर्भात राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले उद्धव ठाकरे त्यात अद्याप ती चुकी साधून का बसले? मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका कधीच स्पष्ट नाही आहे। त्यामुळे मला वाटतं त्यांना फक्त सामाजिक तेढ निर्माण करायची राज्यामध्ये ही त्यांची भूमिका दिसते।